नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोशलॉजीच्या सिरीजमध्ये तुमचं सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत। आजचा आपला जो मुद्दा आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत याबद्दल तुम्ही सोशल मीडियावर वगैरे आजच्या काळात बघितलं असेल। आयफोन 17 ची जी एक क्रेज सोसायटीमध्ये आहे किंवा आत्ताच्या समाजात आपण बघतोय, तर त्याच्याबद्दल एक फार जास्त लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि त्याबद्दल तो जो एक फेनॉमेनन आहे की लोक अशा मटेरियल गोष्टींसाठी किंवा अशा नवीन ज्या गोष्टी येतात त्याच्यासाठी वस्तूंसाठी त्यांचा एक जो उत्सुकता असते त्याबद्दल एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन काय म्हणतो किंवा एक सोशलॉजिकल ॲनालिसिस काय असू शकतं याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। हे तुम्ही बघितलं असेल की अशा रांगा वगैरे लागलेल्या आहेत किंवा काही ठिकाणी थोडंफार हे व्हायलन्स सुद्धा झालं आहे की जिथे लोक एकमेकांशी भांडतायत। तर या अशा गोष्टी ज्या समाजात होत आहेत किंवा जे आपण असे बिहेवियर बघतो तर याच्या मागे सुद्धा एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन असतो किंवा एक सोशलॉजिकल ॲनालिसिस आपण याचं करू शकतो। आपण बघतो की आपला जो सब्जेक्ट आहे सोशलॉजी आहे याचा जो स्कोप आहे हा मायक्रो इंटरॅक्शन्स पासून तर मॅक्रो इंटरॅक्शन्स पर्यंत पण असतो। तर आज आपण बघूया की हा जो एक जे चाललं आहे याबद्दल एक समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं आपल्याला कळेल की असं याच्या वागण्यामागचं हेतू काय असतात किंवा कुठले सोशल स्ट्रक्चर्स किंवा कुठला असा जो अशी जी रिझनिंग आहे त्याच्या मागची ती आपल्याला कळेल। आणि याच्यातून आपल्याला हे सुद्धा कळेल की जे आपले समाजशास्त्र आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत सोशल थिंकर्स आहेत त्यामध्ये आपण म्हणूया जे दोन थिंकर्स आहेत जे मी ज्यांच्याबद्दल आज कोट करणार आहेत त्यांनी या गोष्टींबद्दल लिहून ठेवलेलं होतं आणि ते आज या पर्टिक्युलर फेनॉमेनाला एक ॲप्लिकेबल आहे। तर चला आपण बघूया। तर पहिला असा जो टॉपिक आहे त्याला म्हणतात कन्स्पिक्युअस कन्झम्पशन। थॉर्स्टेन वेबलेन नावाचे एक सोशलॉजिस्ट होते, यांनी ही थिअरी दिली होती किंवा यांनी हा टर्म दिला होता। त्यांनी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर जो एक युरोपमध्ये एक असा जो एक वर्ग होता, असा एक क्लास होता, तो एक लिजर क्लास म्हणून होता आणि तो अशा नवीन एक लक्झरियस गोष्टींची खरेदी करायचा आणि त्याचे जे एक वेगवेगळे त्यांचे एक हे होते, एक शौक होते, ते फार असे लिजर टाईपचे होते, म्हणजे त्यांच्याकडे वेळ होता ह्या गोष्टी करण्याचा। आणि त्यांची ही जी पद्धत होती की त्यांनी लक्झरियस वस्तू ते खरेदी करायचे आणि त्यातून त्यांना एक सामाजिक जे एक डिफरन्शिएशन आहे की आम्ही वेगळे आहोत, आम्ही जे वर्किंग क्लास आहे त्याच्यासारखे नाही आहोत, आमचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे हे ते दाखवून द्यायचे। तर थॉर्स्टेन वेबलेन जे आहेत यांनी ही संकल्पना दिली आहे कन्स्पिक्युअस कन्झम्पशन। याचा अर्थ असा की आपल्या आर्थिक स्थिती आणि आर्थिक स्थितीचे प्रदर्शन करण्यासाठी महागड्या आणि अनावश्यक वस्तूंची खरेदी करणे, म्हणजे आपली स्वतःची जी एक आर्थिक स्थिती आहे ही दाखवण्यासाठी आणि समाजामध्ये स्वतःला एक वेगळं एक आयडेंटिटी भेटण्यासाठी माणूस अनावश्यक गोष्टींची पण खरेदी करतो, हे यांनी त्यावेळी दाखवून दिलं होतं। तर आजचा जो आपला हा टॉपिक आहे की हे जे आपण बघतोय की वेगवेगळ्या रांगा लागल्या आहेत, काही लोक इतके उत्सुक आहेत की त्यांच्याकडे जो प्रिव्हियस मॉडेल होता आयफोन 16चा तर ते 17 साठी पण तितकेच उत्सुक आहेत, जरी त्याची युटिलिटी फार बदलणार नाहीये। हे लक्षात घ्या की त्याची जी युटिलिटी आहे त्याच्याबद्दल त्यांचा फार जास्त उत्सुकता नाहीये, त्यांना फक्त हे एक जे सोशल सिम्बॉल त्याच्याशी असोसिएटेड आहे किंवा एक व्हॅलिडेशन त्याच्याशी असोसिएटेड आहे की आम्ही आता काहीतरी एक वेगळ्या क्लासमध्ये जाऊ जेव्हा आमच्याकडे ही पर्टिक्युलर वस्तू असेल, तर हे एक कन्स्पिक्युअस कन्झम्पशन याला म्हणता येईल। म्हणजे हा एक याला प्रदर्शनी उपभोग आपण असं म्हणू शकतो। तर थॉर्स्टेन वेबलेन यांची जी थेरी आहे आज पण तितकीच रेलेव्हंट आहे हे आपल्याला याच्यातून दिसून येतं। त्यामध्ये आपण थोडं बघूया की एक स्टेटस सिम्बॉल सारखा त्याला बघण्यात येतं। आयफोन असणे म्हणजे तुम्ही एक सामाजिक प्रतिष्ठा तुमची आहे किंवा तुम्ही सक्सेसफुल आहात असं एक समज लोकांमध्ये आहे। त्यानंतर एक उच्च किंमत आहे, म्हणजे तुम्ही जास्त किमतीची गोष्ट तुमच्याकडे असली तर तुम्हाला समाजामध्ये एक थोडी एक मान्यता भेटते किंवा तुम्हाला समाजामध्ये एक स्थान भेटतं की तुम्ही काहीतरी महत्त्वाचं काम करत आहात किंवा तुम्ही एक सोशल हायरार्कीमध्ये तुम्ही वरती आहात। त्यामध्ये एक सामाजिक मान्यता सोशल एक्सेप्टन्स आयफोन वापरल्याने समाजात ओळख आणि मान्यता मिळते। तर कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन जे आहे हे आजच्या घडीला आपण बघतोय आणि हे फक्त आयफोनशी संदर्भात नाही, हे आता सध्या थोडंसं याच्याबद्दल चर्चा सुरू आहे म्हणून आपण याला एक सोशलॉजिकल सेन्समध्ये बघतोय। बट
इन केस ऑफ ऑल अदर लक्झरियस गुड्स ऑल्सो यू कॅन सी दिस फेनॉमिनॉन, की लोकांमध्ये एक टेंडन्सी असते की त्यांना ती गोष्ट तिचा एक युटिलिटीपेक्षा त्याच्याशी असोसिएटेड जो एक सोशल एक त्यांना जो एक फेवर भेटतो किंवा त्यांना एक आयडेंटिटी भेटते त्याच्याबद्दल त्यांना जास्त आकर्षण असतं. आणि आपण आजकाल या गोष्टी म्हणजे कन्झ्युमरिझम जी आपली एक आयडियोलॉजी आहे किंवा एक संकल्पना आहे की मटेरियल पोझेशन्स जे आहेत म्हणजे जे एक भौतिक आपलं जे वस्तू आहेत याच्याशी आपला जो एक आनंद आहे, हॅपीनेस आहे की एक आपलं सामाजिक आपली जी प्रतिष्ठा आहे याला जोडणे हा एक कन्झ्युमरिझमचा जो एक आपण बघतो ट्रेंड बघतो तो कॅपिटलिस्ट सोसायटीने आपल्याला दिला आहे. आणि हे जे एक्झाम्पल आहे किंवा ही जी संकल्पना आहे आणि जिला आपण बघतो ही त्याच कंटेक्स्टमध्ये आपण बघू शकतो. दुसरी जी एक संकल्पना आहे जिला आपण या पर्टिक्युलर गोष्टीशी जोडू शकतो ती आहे फेटिशिझम ऑफ कमोडिटीज, वस्तूंचा मोह ज्याला आपण म्हणता येईल. तर याचा अर्थ असा आहे की कार्ल मार्क्स जे आपले आहेत म्हणजे कार्ल मार्क्स जे आपले कॉन्फ्लिक्ट थेअरीचे प्रमुख ज्यांना आपण म्हणतो आणि त्यांनी दिलेलं जे एक कॅपिटलिस्ट सोसायटीचं जे एक ॲनालिसिस आहे किंवा तिथे प्रोडक्शन कशा प्रकारे होतं, किती तिथे एक्सप्लॉयटेशन असतं, त्यातले जे मीन्स ऑफ प्रोडक्शन आहेत किंवा तिथले जे रिलेशन्स ऑफ प्रोडक्शन आहेत याबद्दल त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते या पर्टिक्युलर कॉन्सेप्टमधून आपल्याला दिसून येतं. आपण बघतो की जसं आपण बघितलं की आयफोन जो लोक घेत आहेत किंवा कुठली अशी लक्झरियस वस्तू जी लोक घेत आहेत तर त्या वस्तूला एक वेगळं एक जादुई रूप देण्यात येतं किंवा ती वस्तू एक इन अँड इटसेल्फ एक मिस्टिकल आयडेंटिटी तिला भेटते. तर आजच्या आपल्या समाजात आपण बघतो की अशा बऱ्याच वस्तू असेल, आयफोन त्यातला एक झाला की त्याला एक वेगळीच रियालिटी निर्माण झालेली आहे, त्याची एक स्वतंत्र एक ओळख तयार झालेली आहे आणि लोकांना ते असं वाटतं की त्यांच्या पर्सनॅलिटीचा तो एक भाग आहे, आयफोन असणं हा त्यांच्या एक पर्सनॅलिटीचा भाग आहे. पण त्यात महत्त्वाची गोष्ट अशी जी मार्क्सनी त्यावेळेला हायलाईट केली म्हणजे कॅपिटलिस्ट मोड ऑफ प्रोडक्शन ज्या वेळेला आलं त्यावेळी त्यांनी ती गोष्ट हायलाईट केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की जे लोक किंवा जेही कामगार असतात किंवा लेबर असतो जो या गोष्टी बनवतो किंवा आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण बघू की ज्या लोकांनी आयफोनची जी निर्मिती झाली किंवा तिचं जे प्रोडक्शन झालं यामध्ये ज्या लोकांनी काम केलं असेल त्यात जे रेअर अर्थ मेटल्स वगैरे असतात, ज्या चिप्स वगैरे लागतात किंवा जे असेंब्लिंग वगैरे होते आणि किंवा जे इंजिनियर्स जे बऱ्याच वेळ त्यामध्ये काम करतात या मागचा जो एक प्रोडक्शन प्रोसेस जी झालेली आहे त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही आणि जी एक एंड प्रोडक्ट असतो याला एक वेगळीच एक त्याला ओळख भेटते आणि प्रत्येक जो व्यक्ती आहे जो याबद्दल आकर्षित आहे त्याला त्या एंड प्रोडक्टशी फार जास्त त्याची उत्सुकता त्याच्याशी रिलेटेड खूप जास्त आहे. याचा अर्थ असा की त्याच्या मागे झालेली जी प्रोडक्शन प्रोसेस आहे याबद्दल चर्चा होत नाही किंवा याबद्दल कोणीच त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आणि याचं रिझन असं की जे कॅपिटलिस्ट मोड ऑफ प्रोडक्शन आहे याच्यामध्ये कुठलीही वस्तू हिचा क्वांटिटेटिव्ह इम्पॅक्ट हा जास्त असतो. म्हणजे आता तुम्ही आधी बघाल तर जे पूर्वीचे मोड ऑफ प्रोडक्शन होते म्हणजे उत्पादन पद्धती होत्या त्यामध्ये आपण बघितलं तर आपण समजा कुठली गोष्ट आता फॉर एक्झाम्पल मी जर का काही आहे म्हणजे मी समजा काही शेती वगैरे करतो तर मी जी गोष्ट प्रोड्यूस करतो ती मला माझ्या डोळ्यासमोर दिसते आणि तिचं एक आपलं एक तिची यूज व्हॅल्यू असते. यूज व्हॅल्यू म्हणजे एक युटिलिटी असते आणि ही यूज व्हॅल्यू मी जी निर्मिती करतो किंवा जे प्रोड्यूस करतो त्याच्याशी माझं त्याचं एक नातं असतं कारण की मी प्रोड्यूस केलेली गोष्ट मला दिसते आणि ती माझ्या कामी येते. पण कॅपिटलिस्ट मोड ऑफ प्रोडक्शन काय करतं ती प्रत्येक गोष्टीला एक क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्टमध्ये बघते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघाल तर कुठल्या तरी जर आपण काही ब्रेडची निर्मिती केली तर ब्रेड हे खाण्यासाठी उपयुक्त आहे, त्याची युटिलिटी आहे की ते भूक भागवतं. आणि दुसरीकडे आपण बघतो समजा एक शूज आहेत तर शूजचं काम काय आहे की ते आपल्याला कामी येतं, आपल्याला वॉक करण्यासाठी म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी ते एक प्रोटेक्टिव्ह एक आपल्यासाठी आहे. आता दोन्हीची युटिलिटी फार वेगळी आहे, त्याच्यामध्ये दोघांचा एक जो एक हे आहे दोघांचं एक डिस्क्रिप्शन आहे ते फार वेगळं आहे. ते क्वालिटेटिव्हली दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या वेगळ्या आहेत. पण आजच्या आपल्या ज्या कॅपिटलिस्ट मोड ऑफ प्रोडक्शन आहे किंवा आपण ज्याला म्हणतो की एक क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट तिथे आहे तर क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्टला जास्त प्राधान्य देण्यात येतं. म्हणजे आपण फक्त त्याची किंमत बघतो की ही गोष्ट जरी त्यांची व्हॅल्यू त्याची युटिलिटी वेगळी आहे आपण त्याच्या किमतीशी जोडल्या जातो
आणि ॲट द सेम टाइम आपण बघतो म्हणजे एक कॅपिटलिस्ट मोडमध्ये आपण जे आहे की क्वांटिटीला जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि ही जी प्रोसेस आहे फेटिशिझम ऑफ कमोडिटीज म्हणजे कमोडिटीला वस्तूला एक वेगळं एक जादुई आपण त्याला रूप देऊन टाकतो आणि लोक त्यांना एक गॉड लाईक गोष्टीसारखं त्याला बघतात आणि जी गोष्ट त्यांनी स्वतः तयार केलेली असते. आणि यात आपण बघू जसं आता आयफोनच्या संदर्भात बघायचं म्हटलं तर ज्या लोकांनी त्याच्यावर काम केलं असेल तर त्यांना त्याचं नातं जे आहे त्यांच्या प्रोडक्टशी जे नातं आहे त्यांचं ते कम्प्लिटली तिथे तुटून जातं आणि त्याची जी एंड प्रोडक्ट आहे किंवा जो बनलेला एक आयफोन आहे त्याच्याकडे लोकांचं आकर्षण पूर्णपणे असतं आणि त्यांचा मागे जो एक प्रोसेस झालेली आहे ती कम्प्लिटली आपल्याला दिसत सुद्धा नाही. तर ही जी प्रोसेस आहे की एक पर्टिक्युलर व्यक्ती जी कुठली त्याची निर्मिती करतो त्याचं नातं त्याच्याशी तुटून जातं आणि तो स्वतः एक एलिनेशनमध्ये जातो आणि या प्रोसेसला मार्क्सने असं म्हटलं आहे की एक फेटिशिझम ऑफ कमोडिटीज आहे. म्हणजे कॅपिटलिस्ट मोड ऑफ प्रोडक्शनमध्ये ज्या काही कमोडिटीज बनतात याचं जो बनवणारा माणूस असतो याचं आणि त्याचं नातं द क्रिएटरचं ज्या क्रिएशनशी जे नातं आहे हे तुटून जातं आणि त्याला एक वेगळी एक ॲस्पेक्ट एक रियालिटी क्रिएट होते आणि लोक त्या रियालिटीकडे जास्त झुकतात. आणि कारण की क्वांटिटेटिव्ह जो ॲस्पेक्ट आहे तो जास्त प्राधान्य त्याच्यावर असतं. तर फेटिशिझम ऑफ कमोडिटीज इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. जेव्हा मार्क्स आणि आपले जो ओव्हरऑल एक डिस्कशन मार्क्सवर होईल तेव्हा आपण घेऊ. आज हे घेणं याच्यासाठी इम्पॉर्टंट होतं की हा पर्टिक्युलर जो टॉपिक आहे किंवा हे जे चाललंय सध्या याबद्दल आपल्याला सोशलॉजिकली याला कसं समजता येईल हे बघणं फार महत्त्वाचं होतं. तर याच्यामध्ये 2-3 पॉईंट आहेत जे मी ऑलरेडी सांगितलेत. व्याख्या काय म्हणता येईल की वस्तूंचे खरे मूल्य दुर्लक्षित करून त्या वस्तूंना स्वतःचे असे अलौकिक किंवा जादुई मूल्य आहे असे मानणे हे ऑलरेडी आपण बोललोय. आणि एक ऑब्स्क्युरिंग लेबर म्हणजे लेबर जे त्याच्या मागे निर्मिती मागे असलेल्या गोष्टींबद्दल बिलकुलच त्याचं काही श्रम जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. मॅजिकल अट्रॅक्शन टाईप आहे म्हणजे एक जाहिरातींमुळे वगैरे त्या पर्टिक्युलर गोष्टीला खूप एक मॅजिकल गोष्टीसारखं बघितलं जातं. तसं बघितलं तर ते क्रिएट लोकांनीच केलेलं आहे मानवनिर्मितच आहे पण त्याला एक वेगळी एक अवस्था क्रिएट होऊन जाते ज्याच्याने आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी एक नवीन रियालिटी आहे. त्यानंतर आपण बघू की ब्रँडशी एक जी लॉयल्टी असते ग्राहक ॲपल ब्रँडशी इतके जोडले जातात की त्यांना तो फोन केवळ एक वस्तू न वाटता त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग वाटायला लागतो. त्यांना ती एक वस्तू नसून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक तो भाग आहे. आता काही लोक असे आहेत की ते 20-20 तास रांगेत लागलेले आहेत. कोणी 15 तासापासून आहे. कोणाचं असं आहे की ही इथे आज मलाच पहिला भेटला पाहिजे. तर हा जो अट्टाहास आहे की त्यांना त्या ब्रँडशी जी लॉयल्टी आहे ती पण एक फेटिश सारखी क्रिएट झालेली आहे. त्यांनी एक स्वतःशी ते एक बनवलेलं त्यांनी स्वतःच ते क्रिएट केलेलं एक ॲस्पेक्ट आहे. तर ओव्हरऑल आपण बघायचं म्हटलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत की जे तंत्रज्ञान म्हणा किंवा एक मटेरियल ॲस्पेक्ट जो आहे सोसायटीचा त्याला पण आपण एक सोशलॉजिकल अँगलने बघू शकतो. तर ह्या 2 ज्या संकल्पना आपण बघितल्या याचं रिलेशनशिप आपण या पर्टिक्युलर या फेनॉमेनाशी बघितलं की जे खरेदी करतायत लोक किंवा ती जे एक रांगा लागलेल्या आहेत त्याच्याशी एक आपण जोडून पाहिलं. इतर सुद्धा जे असे सामाजिक मुद्दे असतील किंवा अशा गोष्टी असतील ज्याच्याशी आपण ज्याबद्दल आपण एक सोशलॉजिकल ॲनालिसिस करू शकतो त्यावर पण आपण चर्चा नक्कीच करूया. यानंतर म्हणजे आपण याच्यातून एक तात्पर्य काढायचं म्हटलं तर आपण हे बघू शकतो की जे तंत्रज्ञान होतं तंत्रज्ञान आपलं फ्रीडम वाढवण्यासाठी होतं. पण आज आपण असं बघतो की आपण ऑब्लिगेशनमध्ये आहे की कुठलं तंत्रज्ञान आलं तर आपल्यावर त्याचा फ्रीडम नसून आपल्या अगेन्स्टमध्ये ते काम होतंय. म्हणजे प्रत्येक माणूस एक फोमोमध्ये जातो. जो फोमोवाला जो कॉन्सेप्ट आहे की अरे माझ्याकडे तर 16 आहे मी 17 नाही घेतलं तर मला कसं वाटेल लोक मला काय म्हणतील. तर हे जे एक थोडंसं एक क्रिएट झालं आहे तर तंत्रज्ञानाने आपल्याला जे लिबरेशन द्यायला पाहिजे होतं जे एक फ्रीडम द्यायला पाहिजे होतं ते तसं आपल्याला आजच्या तारखेला दिसत नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून ही पण आपण बघू शकतो की आपले जे इंडिव्हिज्युअल प्रिफरन्सेस आहेत हे फार व्यावसायिक नसून याच्यामध्ये एक सोशल किंवा एक सामाजिक किंवा एक कल्चरल अँगल सुद्धा आहे. तर हे पण आपल्याला याच्यातून दिसून येतं. ठीक आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला जे बघायचं होतं ते तुम्हाला कळालं असेल आणि यापुढे आपण अशा काही ज्या गोष्टी होतात किंवा ज्याच्याशी सामाजिक असे मुद्दे असतील त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करूया आणि इतर पण आपली जी सिरीज आहे ती अशीच सुरू राहील.